हॅलो एव्हरीवन, मी एक BMS स्टुडंट आहे फायनल इयरमध्ये. आता फायनल इयर अपिअरिंग आहे सध्या आणि मी तुम्हाला फार्माकोलॉजीचे ऑल लेक्चर्स सिरीजमध्ये घेण्याचं ठरवलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज कमेंटमध्ये येस करा, त्यानुसार मी पुढचे लेक्चर्स अपलोड करत जाईल. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत अँटीमायक्रोबियल एजंट. हे मोस्ट कॉमन ड्रग्ज आहेत जे की प्रॅक्टिसमध्ये वापरले जातात. याआधी तुम्हाला फार्मोडायनॅमिक आणि फार्मोकायनेटिक शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्यावर पण लेक्चर बनवेन. मग आता पहिलं अँटीमायक्रोबियल एजंट शिकूया आपण. अँटीमायक्रोबियल एजंट, त्याची अँटीबायोटिकचे डेफिनेशन काय आहे? इट डिराइव्ड फ्रॉम वन मायक्रो ऑर्गॅनिझम अँड किल अनदर मायक्रो ऑर्गॅनिझम. दे रिक्वायर्स इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. एका मायक्रो ऑर्गॅनिझमपासून बनवले जातात आणि दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारतात, आणि ते पण खूप लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतल्यावरसुद्धा. दे शुड नॉट अफेक्ट द होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे काय? द ह्युमन सेल. बॅक्टेरिया ह्युमन सेलमध्ये राहतात आणि त्या सेलला किंवा दुसऱ्या सेलला मारतात. मग ते ज्या सेलमध्ये राहतात त्याला होस्ट सेल म्हणतात. मग आपल्याला अँटीबायोटिक आपल्या ह्युमन सेलला न मारता ते बॅक्टेरियाला मारले जाणारे पाहिजे. अल्कोहोल हे पण ना मायक्रो ऑर्गॅनिझमपासून डिराइव्ड करतात, पण त्याला आपण अँटीबायोटिक म्हणू शकत नाही. कारण अल्कोहोलला मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी 70% कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरलं जातं. मग आपण फिनॉल, डेटॉल त्यांच्यामध्ये अल्कोहोल असतं ना, मग ते 70% कॉन्सन्ट्रेशनमध्ये असते, म्हणून आपण ते बॉडीला वापरू नाही शकत आपल्या स्वतःच्या. ते हार्मफुल असतं. UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, मोस्टली ड्यू टू इकोलाय बॅक्टेरियामुळे UTI होतं. मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, असं नाही की ग्राम पॉझिटिव्हमुळे होऊ नाही शकत, पण मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे होतं. मग अप्पर रेस्पायरेटरी इन्फेक्शन मोस्टली ड्यू टू ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. बॉडीच्या वरच्या भागात मोस्टली ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इन्फेक्ट करतात आणि बॉडीच्या खालच्या भागात मोस्टली ग्राम निगेटिव्ह. मग आपण UTIसाठी अँटीबायोटिक वापरू शकतो कोणते? नॉरफ्लॉक्सिसिन, सेफिक्झिन हे सिफेलोस्पोरिनच्या सेकंड जनरेशनमधलं आहे, पण नॉरफ्लॉक्सिसिन फर्स्ट प्रायोरिटीमध्ये वापरू शकतो आपण. या ड्रग्ज डिटेलमध्ये आपण नंतर पाहू पुढच्या लेक्चर्समध्ये. सुरुवातीला अँटीमायक्रोबियल एजंट्सचं क्लासिफिकेशन वगैरे बघू. पहिलं आता अँटीमायक्रोबियल एजंट विच नॉट डिराइव्ड फ्रॉम एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. फक्त केमिकलपासून बनवलेले अँटीमायक्रोबियल एजंट्स, त्याच्यामध्ये सिप्रोफ्लॉक्सिसिन आणि फ्ल्युरोक्विनिलोन्स येतात. पूर्ण जे सिप्रोफ्लॉक्सिसिन ग्रुपचे जे ड्रग्ज आहेत ते आणि फ्ल्युरोक्विनिलोन्स ग्रुपचे, ते आपण नंतर पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट्स. पहिलं तर केमिकल स्ट्रक्चरवर, त्यांच्या केमिकल स्ट्रक्चरवरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन पाहू. सम आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. एक्झाम्पल, अमायनोग्लायकोसाइड्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ शुगरचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते अमायनोग्लायकोसाइड्स आहेत. टेट्रासायक्लिन काय? तर 4 बेन्झिन रिंग. टेट्रा म्हणजे 4, सायक्लिन म्हणजे रिंग. 4 बेन्झिन रिंग जे आहेत, बेन्झिन रिंगला सायक्लिन म्हणतो आपण. मग ते अमायनोग्लायकोसाइड झाले, टेट्रासायक्लिन झाले. शुगरचे डेरिव्हेटिव्ह आणि बेन्झिन रिंग अप्लिकेबल फॉर फ्यू ड्रग्ज ओनली. हे फक्त फ्यू ड्रग्जसाठी अप्लिकेबल असते. सगळ्या ड्रगचं आपण केमिकल स्ट्रक्चर पाहत नाही. मग हे आपल्याला जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये लिहायला येऊ शकतं. क्लासिफिकेशन ऑफ AMA. पहिलं तर झालं केमिकल स्ट्रक्चर. आता दुसरं पाहूया आपण. दुसरं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, मग त्याच्यावरून काय? इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. पहिलं, इनहिबिट सेल वॉल सिंथेसिस. ह्याची काय म्हणते, मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल वॉल असते, ती सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करणारी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय? बेसिट्रेसिन, डेप्टोमायसिन, पेनिसिलिन, मॅनोबॅक्टॉन्स, सिफॅलोस्पोरिन्स, हे सगळे आपण डिटेलमध्ये पाहू नंतर. फक्त तुम्ही आता क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. सेल वॉल हॅव पेप्टिडोग्लायकॅन. सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन असते, आणि हे आपले ड्रग्ज काय करतात तर ते पेप्टिडोग्लायकॅनला डिस्ट्रॉय करतात. मग त्यामुळे बॅक्टेरियाची सेल वॉल नीट फॉर्म होऊ शकत नाही आणि ती डिस्ट्रॉय होते, आणि काही कारणास्तव मग नंतर बॅक्टेरियाची डेथ होऊन जाते. हे झालं इनहिबिट सेल वॉल सिंथेसिस पहिलं. दुसरं काय? कॉज ऑफ लिकेज फ्रॉम सेल मेम्ब्रेनमधून लिकेज फॉर्म करणं. ते कशामुळे होते? एम्पोटेरिसिन आणि डेप्टोमायसिन हे ड्रगचे नाव आहेत, हे एक्झाम्पल आहेत की हे ह्याचे. मग ते ड्रग काय घेतात? अँटीफंगल ड्रग आहे एम्पोटेरिसिन. ॲक्टॉन इरिगोस्टेरॉल इन फंगल सेलमध्ये इरिगोस्टेरॉल असते फंगलच्या सेल वॉलमध्ये.
सेल वॉलच्या जी लायनिंग आहे सेल मेम्ब्रेनची त्यामध्ये असतं इरिगोस्टेरॉल आणि ॲम्फोटेरिसिन इरिगोस्टेरॉलसोबत बाइंड होतं आणि त्याला डिस्ट्रॉय करतं आणि त्यामुळं सेल वॉलच्या मध्यात असं स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि तिथून असं इथे एक स्ट्रक्चर इथे एक असं स्ट्रक्चर फॉर्म होतात आणि तिथून लिकेज होतं. लिकेज झाल्यामुळं बॅक्टेरियाच्या सेलमधलं जे फ्लुइड आहे ते बाहेर जातं आणि त्यामुळं बॅक्टेरियाची सेल डेथ होऊन जाते. हे ड्रग असे काम करतात. ए झालं, बी झालं, सी काय इनिबिट प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात. त्याचे एक्झाम्पल काय टेट्रासायक्लिन आणि मॅक्रोलिड. टेट्रासायक्लिनमध्ये कोणते 4 ड्रग येतात ते बघा. क्लोटेट्रासायक्लिन 4 नाही अजून येतात पण इथं मेन लिहिलेले आहेत. क्लोटेट्रासायक्लिन, डॉक्झीसायक्लिन, डोमेक्लोसायक्लिन, मायनोसायक्लिन. मॅक्रोलिड्समध्ये येतात इरिथ्रोमायसिन, अझिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि रॉक्झिथ्रोमायसिन. दे बाइंड हे आपण डिटेलमध्ये नंतर पाहू मॅक्रोलिड्स पाहताना. आता आपण फक्त क्लासिफिकेशनवर फोकस करा तुम्ही. दे बाइंड टू रायबोझोम्स अँड इंटरफेअर विथ प्रोटीन सिंथेसिस. हे ड्रग रायबोझोमसोबत बाइंड करतात आणि प्रोटीन सिंथेसिसला इंटरफेअर करतात आणि त्यामुळं बॅक्टेरियाची डेथ होऊन जाते. चौथं क्लासिफिकेशन काय आहे तर कॉजेस मिस रिडिंग ऑफ mRNA ची मिसरिडिंग कॉज करणारे ड्रग. त्याच्या एक्झाम्पलमध्ये काय अमायनोग्लायकोसाइड्स म्हणजे जेंटामायसिन, अमिकॅसिन, सिसोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन हे ड्रग्स त्याच्यामध्ये येतात. आत्तापर्यंत आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये 4 बघितले. पहिलं तर इनिबिट सेल वॉल सिंथेसिस, दुसरं कॉजेस ऑफ लिकेज, तिसरं होतं प्रोटीन सिंथेसिस आणि चौथं होतं मिसरिडिंग ऑफ mRNA. आता 5वं बघूया. आता बघूया आपण ई म्हणजे इंटरफेअर विथ DNA फंक्शन. आपण ना मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये किती बघितले 4 बघितले. आता हे 5व्यामध्ये इंटरफेअर विथ DNA फंक्शन. एक्झाम्पल नॉरफ्लॉक्सेसिन, सिप्रोफ्लॉक्सेसिन, ओफ्लॉक्सेसिन, लिओफ्लॉक्सेसिन हे सगळे फ्लुरोक्विनिलोन ह्या ग्रुपमध्ये येतात. मग हे आपण नंतर बघूया. दे इंटरफेअर विथ DNA गायरेज एन्झाईम. स्पेलिंग मिस्टेक असतात माझ्या, ते आता माझं जेनेटिकली आहे, मला लहानपणापासून स्पेलिंग मिस्टेक होतात. प्लीज अंडरस्टँड, जज नका करू फक्त त्यावरून. ते इंटरफेअर विथ DNA गायरेज एन्झाईम. DNA गायरेज एन्झाईम जे आहे त्याला इंटरफेअर करून त्याचं DNA फंक्शन आहे ते बॅक्टेरियाचं ते इनिबिट करतात. त्याच्यामध्ये इंटरफेअर केल्यामुळं बॅक्टेरियाची डेथ होऊन जाते. हे झालं इंटरफेअर आणि हे झालं इंटरफेअर DNA सिंथेसिस. इंटरफेअर कशामध्ये DNA फंक्शनमध्ये, हे कशामध्ये येतं DNA सिंथेसिसमध्ये. एक्झाम्पल काय आयोडोझुरिडीन, असायक्लोव्हिर हे अँटीव्हायरल ड्रग आहे. अँटीव्हायरल म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनच्या अपोजिट वापरतात. इट लुक्स लाईक न्यूक्लिओटाईडसारखं दिसतं हे आणि DNA सिंथेसिसचं काम करते, DNA फंक्शन आहे. मग त्याच्यानंतर काय इंटरफेअर विथ इंटरमिडिएटरी मेटाबॉलिझम. बॅक्टेरियाच्या मेटाबॉलिझममध्ये इंटरफेअर करतात ड्रग कोणते तर सल्फर ड्रग्स. स्टॉप द सिंथेसिस ऑफ फॉलिक ॲसिड इन बॅक्टेरियाला ते लाईव्ह करण्यासाठी त्याला ना फॉलिक ॲसिडची गरज असते आणि फॉलिक ॲसिड बॅक्टेरिया बाहेरून नाही घेऊ शकत, ते त्याच्या बॉडीमध्येच तयार करतं. मग हे ड्रग्स ते फॉलिक ॲसिड सिंथेसिस इनिबिट करतात, त्यामुळं बॅक्टेरियाची डेथ होऊन जाते. तिसरं काय टाईप ऑफ ऑर्गॅनिझमवरून क्लासिफिकेशन. हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरून, जे की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं. आता टाईप ऑफ ऑर्गॅनिझमवरून म्हणजे काय, त्याच्यावरती काय होतं अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीप्रोटोझोअल, अँटीफंगल. मग आता चौथं क्लासिफिकेशन कशावरून तर स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटीवरून, म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझमवर काम करतं ते, म्हणजे बऱ्यापैकी बॅक्टेरियांना मारतं. आणि नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे काय की ते लिमिटेड ग्रोथ असते त्याची, म्हणजे लिमिटेडच बॅक्टेरियांवर काम करतं. जेंटामायसिन ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, पेनिसिलिनपेक्षा जेंटामायसिन ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि जेंटापेक्षा सिप्रोफ्लॉक्सेसिन हे जास्त ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. ह्याच्यानंतर बघूया 5वं कशावरून घेतो क्लासिफिकेशन तर टाईप ऑफ ॲक्शनवरून. बॅक्टेरियोसायडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय मायक्रो ऑर्गॅनिझमला मारतं, ते किल करतं. एक्झाम्पल पेनिसिलिन. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय तर त्याच्या ग्रोथला तिथेच थांबवतं, त्याचं मल्टिप्लिकेशन स्टॉप करतं. एक्झाम्पल टेट्रासायक्लिन. याचं पेनिसिलिन, याचं टेट्रासायक्लिन. त्यानंतर आपण ड्रग्सनुसार त्याचं बघू ॲक्शन. मग इरिथ्रोमायसिन काय ॲट लोअर कॉन्सन्ट्रेशन इट इज स्टॅटिक, ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन बॅक्टेरियोसायडल. हे इरिथ्रोमायसिन लोअर कॉन्सन्ट्रेशनला बॅक्टेरियोस्टॅटिक काम करतं आणि हायर कॉन्सन्ट्रेशनला बॅक्टेरियोसायडल. आता प्रॉब्लेम्स ऑफ द यूज ऑफ AMA म्हणजेच अँटीमायक्रोबियल. हे क्वेश्चन रेअरली येतो, पण हे क्लासिफिकेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं. आपण 5 प्रकारे क्लासिफिकेशन बघितलं, ते तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट मारून घ्या
आणि ते नंतर वाचा आणि हे पूर्ण पाठ करा. याच्यामध्ये बी इम्पॉर्टंट कोणतं होतं तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं. हे एक्झामला येऊ शकते. सेकंड इयरमध्ये फार्मॅकोलॉजीला जास्त मार्क आहेत आता माहिती आहे ना. मग ते सिलेबस न्यू चेंज झाल्यामुळं आम्ही सेकंड इयरची लास्ट टाईम जेव्हा एक्झाम दिली तेव्हा हे क्वेश्चन आम्ही सगळे केलेले आहेत. मग ते नोट्स तुम्हाला फायदा होईल म्हणून मी सांगते. मग हे क्वेश्चन कोणतं आता प्रॉब्लेम ऑफ द यूज ऑफ AMA म्हणजेच AMAच्या यूजमुळं काय काय प्रॉब्लेम होतात बॉडीमध्ये. पहिलं तर टॉक्झिसिटी. मी ओव्हरऑल सांगते कारण आता व्हिडिओची लेंथ खूप जास्त होतं. तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन डिटेलमध्ये वाचू शकता जर तुम्हाला वाचायचं असेल तर. मी ओव्हरऑल याचा ओव्हरव्ह्यू सांगते तुम्हाला. पहिलं तर टॉक्झिसिटी. टॉक्झिसिटी कोणती तर लोकल टॉक्झिसिटी आणि सिस्टमिक टॉक्झिसिटी. लोकल टॉक्झिसिटीमध्ये काय येते तर गॅस्ट्रिक इरिटेशन, पेन, अब्सेस फॉर्मेशन ETC. म्हणजेच ड्रग घेतल्यावर आपण स्टमकमध्ये इरिटेशन होतं, पेन होतं किंवा तिथं अब्सेस फॉर्मेशन होतं. याचे एक्झाम्पल काय टेट्रासायक्लिन आणि सिफॅलोस्पोरिन्स ही म्हणजे जास्त करून यांची लोकल टॉक्झिसिटी दिसते. सिस्टमिक टॉक्झिसिटीमध्ये कोण तर नोन ॲज हिपॅटोटॉक्झिक आणि नेफ्रोटॉक्झिक. कोण तर टेट्रासायक्लिन. टेट्रासायक्लिन हे हिपॅटोटॉक्झिक आणि नेफ्रोटॉक्झिक म्हणून ओळखले जातात मोस्टली. अमायनोग्लायकोसाइड्स पण हे अमायनोग्लायकोसाइड जास्त नेफ्रोटॉक्झिक आहेत आणि टेट्रासायक्लिन बोथ आहेत. अमायनोग्लायकोसाइड्स म्हणजे जेंटामायसिन, अमिकॅसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टोब्रोमायसिन आणि सिसोमायसिन. हे नंतर आपण पाहू अमायनोग्लायकोसाइड्स शिकताना. मग आता ह्याच्यानंतर दुसरी टॉक्झिसिटी कोणती बाबा तर ती हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. म्हणजेच ड्रग दिल्यावर त्याचं हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होणे. ऑल AMA आर प्रोड्यूस दिस. म्हणजे कोणते पण AMA हे प्रोड्यूस करू शकतात. पेशंटनुसार चेंज होतं. एक्झाम्पल पेनिसिलिन जास्त करून तर. ड्रग रेझिस्टन्स तिसरं काय टॉक्झिसिटी तर ड्रग रेझिस्टन्स. टॉलरन्स रिॲक्शन म्हणजेच एकच ड्रग जास्त वेळ वापरलं गेलं तर मग त्याच्यामध्ये म्हणजे पेशंटच्या शरीरामध्ये त्याला ड्रगला रेझिस्टन्स फॉर्म होतो. नंतर ते ड्रग काम करत नाही. मग आपल्याला त्यांना एक्सचेंज करून तेच ॲक्शन करणारं दुसरं ड्रग द्यावं लागतं. मग चौथं कोणतं तर नॅचरल रेझिस्टन्स. नॅचरल रेझिस्टन्स म्हणजे काय शरीरामध्ये जन्मताच म्हणजे जेनेटिकली एखाद्या ड्रगला रेझिस्टन्स असतो. मग त्याच्यामुळं ते नॅचरल रेझिस्टन्स. तिसरं काय ॲक्वायर्ड रेझिस्टन्स म्हणजेच नंतर शरीरामध्ये नंतर ॲक्वायर्ड होणं. सम ड्रग इन सेम पर्सन म्हणजे सेम ड्रग इन सेम पर्सन फॉर सिमिलर टाईप ऑफ इन्फेक्शन्स रिपीटेडली आफ्टर सम डेज बॅक्टेरिया डेव्हलप द रेझिस्टन्स अगेन्स्ट इट. म्हणजेच एकाच पर्सनमध्ये परत परत इन्फेक्शन होत गेलं आणि परत परत तेच ड्रग वापरत गेलं तर नंतर ते ड्रग रेझिस्टन्स तयार करतं बॉडीमध्ये. त्याला म्हणतात ॲक्वायर्ड रेझिस्टन्स. मग यानंतर जेंटामायसिन, टोमेप्राझोल. मग याच्यानंतर ते झालं क्रॉस रेझिस्टन्स. आता चौथं क्रॉस रेझिस्टन्समध्ये मग बॅक्टेरिया ह्या क्रॉस रेझिस्टन्समध्ये काय होतं समजा टेट्रासायक्लिन हे ड्रग क्रॉस रेझिस्टन्स शो करतं. मग डायरिया पेशंट जर असेल त्यामध्ये आपण ऑक्सिटेट्रासायक्लिन वापरलं रेग्युलरली डायरिया पेशंटमध्ये. पण बॅक्टेरिया जे आहेत ते डेव्हलप रेझिस्टन्स फॉर ऑक्सिटेट्रासायक्लिन. ऑक्सीसाठी ते रेझिस्टन्स डेव्हलप करतात. मग आपण त्याच्यामध्ये काय करतो प्लेन टेट्रासायक्लिन वापरतो. मग प्लेन जर टेट्रासायक्लिन वापरलं तर तो पण ॲक्शन करत नाही कारण ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि प्लेन टेट्रासायक्लिन जे आहेत ते दोन्ही पण त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. कोणतं तर प्रोटीन सिंथेसिसवालं. त्यामुळं टेट्रासायक्लिन पण त्या पेशंटमध्ये काम करत नाही. मग आपण त्याला काय म्हणतो तर ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि टेट्रासायक्लिन दोन्ही क्रॉस रेझिस्टन्स शो करतात. एक्झाम्पल हे खाली देऊन आहेत दुसरे ते तुम्ही वाचून घ्या. टेट्रासायक्लिनमध्ये एक्सेप्ट डॉक्झिसायक्लिन. डॉक्झिसायक्लिन हे टेट्रासायक्लिन प्लेन टेट्रासायक्लिनसोबत क्रॉस रेझिस्टन्स दाखवत नाही. याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता. यानंतरचे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. थँक्स फॉर वॉचिंग.